आजचा हा कार्यक्रम जाधव कोचिंग क्लासेस सर्वोपयोगी महोत्सवी प्रोग्राम यामध्ये मंचावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट लोमटे सर, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले ॲडव्होकेट शिंदे सर, शिक्षण अधिकारी कोपले सर, त्याचबरोबर गुळहुले सर, जाधव मॅडम आणि या संस्थेचे सर्व ॲडव्होकेट जाधव सर, थोरात सर, या क्लासेसमधले असलेले टीचर्स, तट सर, कुलकर्णी सर, देशमुख सर, जगताप मॅडम, तट मॅडम, प्रभुने मॅडम, आता जेवढची नावं आठवते ती नावं घेतो आहे, एखादं नाव विसरलं तर माफ करा, देशमुख सर, त्याचबरोबर समोर बसलेले तमाम विद्यार्थी, माझे विद्यार्थी काही दिसत आहेत, त्यामध्ये डॉक्टर गुलगुले सर आहेत, डॉक्टर साखरे आहेत, डॉक्टर सुरवशे आहेत, त्याचबरोबर आता विद्यार्थी नाही म्हटलं तरी आमच्या गावाकडले डॉक्टर करपे आहेत आणि त्याचबरोबर आता चांगलं भाषण करणारे सर्वदे आहेत, जे के आणि सर्व बंधू भगिनींनो, विद्यार्थ्यांनो, ॲक्च्युली हा जो कार्यक्रम एकदम स्तुत्य उपक्रम आहे असं मी म्हणेल, कारण यामध्ये आजी माझे विद्यार्थी एकत्र येतात, एकमेकांचे थॉट्स हे एक्सचेंज केले जातात आणि त्यामुळे नवीन पिढीला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळत असतं की या कसा प्रकारचा अभ्यास करायचा आणि आपल्याला पुढे काय बनायचं आहे याचंसुद्धा ज्ञान या एकत्रित येण्यामुळे होत असतं. आजचा हा कार्यक्रम पाहून मला माझे लहानपणचे दिवस आठवले. ॲक्च्युली मी जवळच्याच एका भाटोमा नावाच्या खेड्यातला आहे. माझं शिक्षण तिथंच 10वीपर्यंत झालं. जिल्हा परिषद शाळेमध्ये कसल्याही प्रकारचं ट्युशन नाही, परंतु 10वीपर्यंत मॉनिटर आणि असे जिल्हा परिषदेचे शिक्षक आम्हाला शिकवायचे तळमळीने. त्यामुळे 4थीला बोर्डात, 7वीला बोर्डात, 10वीला मेरिटमध्ये अशा प्रकारची स्थिती त्यावेळेस होती आणि एक प्रकारचा सत्कार झाल्यानंतर किती आनंद होतो हे मला आता जाणवलं आहे आणि त्यावेळेसही जाणवायचा. आता तुम्हाला पाहून तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आठवला, कारण त्यावेळेस सीओनी येऊन सत्कार केला होता सर खेडेगावामध्ये आणि त्यानंतर 12वीला मराठवाड्यात पहिला होतो बायोलॉजीमध्ये. पण परिस्थिती बिकट होती. त्या परिस्थितीवर मात करून आपण पुढे कसं चालायचं हे आमच्या वडिलांकडून आम्ही शिकलेलो. तर मला हे एवढंच सांगायचं आहे की विद्यार्थी मित्रांना की बिकट परिस्थितीवर मात करून कसं पुढे जायचं. की शिवाजी महाराजांना तुम्ही आठवा, किती म्हणजे संकटामधून त्यांनी स्वराज्य स्थापन केलं, काय काय संकट आली. तसं शिक्षणामध्ये की थोडं संकट आल्यानंतर मागं फिरायचं नाही. आत्ताच डॉक्टर करपेंनी सांगितलं की बा त्याला फार अडचणी होत्या, फ्री शिक्षण दिलं जाधव सरांनी. म्हणजे जाधव सरांचं हे मोठं कर्तृत्व आहे की समाजासाठी काहीतरी करतायत. जे विद्यार्थी गरीब आहेत त्या विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट शिकवत आहेत, म्हणजे ही खरीच मोठी गोष्ट आहे. कारण हे आठवून मला 10वी 11वीचं आठवण आली सर. 11वी 12वीमध्ये असंच आम्हाला पैसे भरायला, त्यावेळेस शाहू कॉलेजमध्ये होतो आम्ही आणि उन्हाळी क्लासेसला पैसे भरायला फीस नाही म्हणून आम्ही गावाकडे गेलो. तर तिथे अनिरुद्ध जाधव नावाचे सर होते. आता ज्यांनी शाहू कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं त्यांना माहिती असेल. त्यांनी स्वतः गावाकडे आली आमच्या आणि ते म्हणले तुम्हाला फीस माफ आहे आणि आम्ही परत गेलो शिकायला. तर त्यांची आठवण मला तुमचं नाव ऐकून जे काही डॉक्टर साखरेंनी सांगितलं की माधव जाधव सरांनी मला फ्री ऑफ कॉस्ट शिकवलेलं आहे. आणि खरोखरच आपल्या आयुष्यात आपण त्या टीचरला कधीच विसरत नाही. जसं आता मी जाधव सरांना कधीच विसरणार नाही, तसं जाधव सर म्हणजे अनिरुद्ध जाधव सर आणि ॲडव्होकेट माधव जाधव सरांनाही कुणी विसरणार नाही. हे फ्री शिक्षण देत आहेत. जास्त काही बोलणार नाही, परंतु विद्यार्थ्यासाठी
एक पंचसूत्री 10 सूत्री सांगण्याची इच्छा आहे. तुमची जर ऐकण्याची कॅपॅसिटी असेल तर महर्षी पतंजलींनी सांगितलेलं आहे की आपण दुसऱ्यांशी कसं वागावं आणि आपण कसं राहावं. तर दुसऱ्याशी वागताना एक पंचसूत्री सांगितलेली आहे त्यांनी. ते आहे की सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. म्हणजे एकतर सत्य बोलत चला, कधीही खोटं बोलायचं नाही. अहिंसा म्हणजे तुम्हाला एकमेकाला नुसतंच मारामारी करणं म्हणजे अहिंसा नव्हे, तर शब्दानं बोलणं आणि भांडण करणंसुद्धा अहिंसा होते, ते सुद्धा करायचं नाही. अस्तेय म्हणजे तुम्हाला कसल्याही प्रकारची चोरी करायची नाही आहे. अपरिग्रह म्हणजे फार मोठा व्यासंग ठेवून मला हे पाहिजे, ग्रीडीनेस, मला पाहिजे हे जे काही विद्यार्थ्यामध्ये किंवा काही मंडळीमध्ये असतं ते करायचं नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मचर्य आहे. स्वतःचं शील हे राखलं पाहिजे. शील भ्रष्ट झाल्यानंतर तुमची प्रगती होणार नाही. हे पंचसूत्री आहे ज्यामध्ये तुम्ही काय नियम फॉलो करायचे हे सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण स्वतः काय काय करायचं आहे ह्याची सुद्धा पंचसूत्री आहे. त्याचे नियम आहेत. ते म्हणजे तप म्हणजे काय, मेहनत करणे. अहोरात्र मेहनत करा, परंतु आपल्या तब्येतीला सांभाळून. अदरवाईज काय डे अँड नाईट तुम्ही अभ्यास कराल, परीक्षेमध्ये आजारी पडाल तर चालणार नाही. त्यामुळे कमीत कमी 6 तासाची झोप हे खूप महत्त्वाची आहे. बाकी तुम्ही मग 16 तास 18 तास आम्ही त्यावेळेस अभ्यास केलेला आहे, आपणही करू शकता. परंतु आता एवढी करण्याची गरज नाही आहे. कॉम्प्युटरचं युग आहे, मोबाईल आहे आणि विद्यार्थी पण एक चलाक झालेले आहेत, हुशार आहेत. त्यामुळे मेहनतीला पर्याय नाही. शौच, आपले विचार हे खूप चांगले पाहिजे. नाही तर मग कसं असतं, आपण कॉलेजमध्ये जातो आहे, एखादा कारमध्ये येतो आहे, आपण पायी चालतो आहे. आणि ही परिस्थिती होती, आमच्या वेळेस पण होती, आताही आहे. तर आपण असमाधानी राहायचं नाही आहे की जे आपल्याला ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. अदरवाईज काय होतं, अरे तो कारमध्ये यायला आहे, मी पायी जातो आहे, मला असंच आहे, मी गरीबच आहे, मला देवानं असंच केलं आहे, मग तुमची प्रगती नाही होणार. आहे ती परिस्थितीमध्ये तुम्ही समाधान मानलं पाहिजे. तप, शौच, संतोष म्हणजे समाधान. त्याचबरोबर तुम्ही ईश्वर प्रणिधान आणि स्वाध्याय हे 2 दुसरे स्वाध्याय म्हणजे जे काही तुम्हाला कॉलेजमध्ये शाळेमध्ये डे टू डे शिकवलं जातं तर त्याचं नियमित स्वाध्याय करणं, नियमित त्याचं रिव्हिजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर ते करणं आवश्यक आहे. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे आता आम्ही तर काय सायन्सचे विद्यार्थी तुम्ही पण आहात, आम्ही पण आहात. काही जण देव मानतात, काही जण मानत नाही. ठीक आहे, त्या विषयामध्ये आपल्याला पडायचं नाही. परंतु ईश्वर प्रणिधान म्हणजे अशी एक डिव्हाइन पॉवर आहे. त्याचबरोबर आपले आईवडील आहेत, डिव्हाइन पॉवर सोडा, आपले आईवडील आहेत, त्यांना तुम्ही ईश्वर मानू शकता, त्यांचा आदर करू शकता. त्यांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या परिपूर्ण करण्यासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे. अशा प्रकारे हे यम आणि नियमांचं जर पालन केलं, मित्रांनो तुम्हाला माहिती आहे फक्त एका तत्वाचं पालन केल्यामुळे महात्मा बनतो, जे की अहिंसा. फक्त एकच तत्व होतं महात्मा गांधींकडे. हे जर 10 तत्वाचं पालन केलं तर तुम्ही अगदी सर्वोत्तम भारताचे नागरिक बनाल, यात मला खात्री आहे. जास्त काही सांगणार नाही. परंतु आज ॲडव्होकेट माधव जाधव सर यांना मी जवळपास 25 वर्षापासून ओळखतो. ॲडव्होकेट गाडे हे आमचे मेहुणे, त्यांच्याकडे मी जायचं त्यावेळेस ते त्यांच्याकडे ज्युनियरशिप करत होते आणि तेव्हापासून त्यांची धडपड पाहिलेली आहे. म्हणजे 6 विद्यार्थ्यापासून मॅडमला मी आत्ताच विचारलं की काही वेळेस तिथे 1,500 विद्यार्थी होती. म्हणजे 6 विद्यार्थ्यापासून 1,000-1,500 विद्यार्थी क्लासमध्ये निर्माण करणे हा जोक नाही आहे.
जसं आता सांगितलं शिंदे साहेबांनी, ॲडव्होकेट शिंदेंनी, किंवा ते एक रसायन वेगळंच आहे, ते अगदी खरंच आहे, कारण ते परीस म्हटल्याप्रमाणे आहे. आणि एका शिक्षकाला काय लागतं मला सांगा. मी पण एक शिक्षक आहे, मी जरी डॉक्टर असेल तर बेसिकली मी पण शिक्षक आहे. आतासुद्धा मी टीचिंग करतो, माहिती आहे डॉक्टर साखरेंना, डॉक्टर सुरवशेंना. म्हणजे डीन जरी असेल तरी मी आज पण लेक्चर घेतो. आणि विद्यार्थ्यांमध्ये शिकवणं हे एक प्रकारचं एक समाधान, शिकवल्यानंतर हे वेगळंच आहे. आणि विद्यार्थी घडतो आहे. आणि एका शिक्षकाला काय पाहिजे हो? एका शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्याने, आपल्या शिष्याने आपलं कुठंतरी नाव घेतलं म्हणजे खूप मोठी गोष्ट समाधानाची. आणि आज मी पाहिलं जाधव सर की इथं जे काही तुमचे विद्यार्थी येत आहेत, भरभरून स्तुती करतायत. तुमची स्तुती होते आहे, देशमुख सरांची स्तुती होते आहे, तट सरांची, तट मॅडमची, सर्वांची स्तुती केली जाते आहे. याचा अर्थ इथं काहीतरी डेफिनेटली चांगल्या प्रकारे शिकवलं जातं आहे, यात काही वाद नाही. या अशा प्रकारे आपल्याकडे कंटिन्युएशन राहावं, समाजाच्या आपल्या हातून अशीच सेवा घडावी, उत्तरोत्तर आपली अशीच प्रगती व्हावी, अशी शुभेच्छा आपल्याला देतो. मला इथं बोलवलं, माझा इथोची सत्कार केला, त्याबद्दल आपले आभार मानतो व मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद.